फोंडा पोटनिवडणुकीत भाजप मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। पुन्हा एकदा फोंड्यात कमळ फुलेल असं म्हणत त्यांनी मतदारांना 9 एप्रिल रोजी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं। तसंच 4 मे रोजी निकाल जाहीर होताना कमळ फुलवूयात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एक महिन्याभराच्या भितर पुराय या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या लोकांच्यो गाठी भेटी घेतल्यो, वेगवेगळ्या विकास कामांचो शुभारंभ केलो, वेगवेगळ्या विकास कामांचो फाउंडेशन केलो। हांव आनी म्हज्या बरोबर बाकीचे सगळे आमचे मंत्री हे कंटिन्युअसली फोंडेचेर लक्ष दवरून आसात आनी म्हाका खात्री आसा की जे विजन बाब रवी नायक हांच्यांनी पळयल्लें ते विजन पुराय करपा खातीर भारतीय जनता पार्टी ह्या फुडल्या 6 म्हयन्याच्या कार्यकाळात ते पुराय करतले। म्हणून हांव सगळ्या फोंड्याकारांकडे मागता की तांच्यांनी परत एकदा रवी नायक बाब हांकां श्रद्धांजली दिवपा खातीर तांच्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळाक मतदान करचें आनी सगळ्यांनी निवडून दिवचें। ते दितले हाचो म्हाका विश्वास आसा। फोंड्यांतली आमची भारतीय जनता पार्टी एक संघ जावन आमी सगळे जाण मेळून काम करता। आज जे मोठ्या प्रमाणात अपूर्व आनी ताच्या बरोबर आसलेले आमचे सगळे कार्यकर्ते आजूय हांगासर नॉमिनेशन करपा खातीर आसा। बाब सुनील ढवळीकर आनी तांचे आसलेले असंख्य फोंड्यांतले MGPचे कार्यकर्ते हे आज आमच्या बरोबर आसात। तांच्यांनी आपल्या वेगळ्या पद्दतीन MGPच्यो मिटींग फोंड्यांत सेटअप केल्या, त्या खातीर आमकां विश्वास आसा की परत एकदा फोंड्यांत कमळ फुलतले ह्या विश्वासात आज हांव सांगू शकता। 9 तारखेक मोठ्या प्रमाणात मतदानाक भायर सरचें आनी 4 तारखेक कमळ फुलोया इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता।